काल मला मिळालेली प्रसादातली कैरी, ह्याचं मी आंबट तिखट म्हणजे आमची आजी ह्याला आंब्याचं कच्च्या आंब्याचं रायचं म्हणायचं, पण आंबट तिखट लोणचं म्हणतं. पण काही म्हणा, असं आज मी ह्याचं आपलं थोडंसं करते. आता ह्या पद्धतीने मी चिरणार आहे. ह्याला कोमट कच्ची कैरी असंही म्हणतात आमच्या इकडे काही जण. हा तोतापुरी आहे, पण तोच जर साधी कैरी असती तर आणखी व्यवस्थित लागलं असतं. आता ह्याचे तासणार, साली काढणार, साली काढून त्याचे बारीक तुकडे करणार. साली काढायला हव्यात, साली काढून ह्याचे तुकडे करणार. हे बघा, अशा प्रकारे ह्याचे साली काढल्या जातात आणि साली काढून हे तुकडे करणार आहेत. साली काढून आता ह्याचे तुकडे करणार आहे. हे साहित्य मगाशी जो तोतापुरी आंबा दाखवला कोमट कच्चा चिरलेला, त्याचं हे हा तो एवढी फोडी झाल्या आहेत. हे गूळ, हे 4 चमचे गूळ आहे, किसलेलं गूळ आहे. हे बघा, हे किसलेलं गूळ आहे. त्यालाच हा मिरची पूड ही 3.5 चमचे घेतलेली आहे एवढी भरून. हळद, मोहरी, खोबरं, 4 चमचे मेथी घेतलेली आहे. हे बघा, 4 दाणे आणि ह्या 4 मिरी, हे साहित्य. ही 4 मिरी, ह्या मिरी आणि हे खोबरं. हे खोबरं आता मी मिक्सरला लावते. हे मेथीचे 4 दाणे भाजणार. हे मेथीचे 4 दाणे भाजल्यावर थोडेसे असे 2 मिनटं परतले, जरासे लालूस व्हायला द्यायचे. मेथीचे 4 दाणे जास्तही भाजायचे नाही, की आपण लोणच्याला जसं करतो ना तसंही करायचे असतं. आणि हे आता भाजून जरासे थोडे बघा, हे जरासे जरासा चॉकलेटी रंग ह्याला आलेला आहे. आणि मेथीचे 4 दाणे भाजून झाले की आता ह्याच्यात मी मोहरी भाजणार. ही मोहरी तडतडली की मेथी, मोहरी आणि त्यात जरासा हिंग घालून पूड करणार आणि ती मी ह्या आंब्याला लावणार आहे, म्हणजे फोडीना. आणि ही फोड त्यातच हे मी तोपर्यंत तिखट घालून ठेवते. मिरची पूड, ही मिरची पूड म्हणजे बेडगी मिरची आणि गुंटूर मिरची, ह्याची ही मिरची पूड ही अशी फासून ठेवणार. आणि ती मोहरी आणि हे ते सगळं एकत्र पासून फोडणीला घालणार. हळदही ह्याच्यात घालणार आहे. बघा, ही हळद. आणि आता मोहरी आणि मेथीची पूड झाली की ती अशी मोहरी ही तडतडायला हवी आणि भाजायला हवी. त्या भाजलेल्या मोहरीची आणि मेथीची अशी पूड करायची आणि ती ह्या कैरीला ह्या फोडींना फासायची कैरीच्या कोमट कच्च्या. आणि त्यात एवढा हा हिंग टाकायचा. आणि सगळं फोडीला छानपैकी फासून घ्यायचं मिरची पूड आणि नंतर फोडणीला द्यायचं. आता या फोडणीत ह्या कैरी कोमट कच्च्या कैरीचं जे मोहरी बिरी लावलं हे फोडणीत हे सगळं घालायचं आणि चांगलं अगदी अचळ हाताने हे ढवळायचं. ती मगाशी जी मिरची पूड आणि थोडी राहिली ती वरनं सगळी घालायची, कारण हा कोमट कच्चा आहे त्यामुळे हा जरा थोडासा गोड, म्हणजे कोमट कच्चा म्हणजे अर्धवट पिकलेला. त्याला काही जण आंबी ब्राह्मणी पद्धतीने कोमट कच्चा आंबा असं म्हणतात. आणि हा तोतापुरी आहे. तोतापुरी आंबा हा तसा आंबट नसतो. आणि ही जराशी थोडी वाफ यायला द्यायची आणि मग आपण गूळ घालायचं. हे गूळ मग थोडं थोडं करून घालायचं चव बघून, कारण
कदाचित हा गुळ हे होईल ह्याच्यासाठी. आता हे जरा थोडंसं 1-2 मिनटं झाली आहेत. आता हा गूळ धरून थोडा ह्यात घालायला हवा. गूळ ढवळायचा आणि थोडंसं मग यात पाणी घालायला हवं, कारण त्यात ते शिजायला हवं. मस्त वास आलेला आहे. थोडक्यात हे लोणचं म्हटलं तरी चालेल, पण त्यात जरा खोबरं वाटून घातल्यामुळे त्याला कच्च्या कैरीचं रायतं सुद्धा म्हटलं जातं. इकडे साधारण ही छोटी वाटी भरून हळू धरून बाजूने याचं पाणी घालायचं आणि पाणी हळूहळू घालायचं थोडं थोडं. आणि कसा शिजतो, काही वेळा एखादी कैरी पटकन शिजते त्या ह्याच्यात. गूळ घातल्यामुळे पाणी सुटलेलं असतं, ते बघूनच घालायला हवं. पटकन धरून हे करायचं नाही, लगेचच पाणी घालायचं नाही, कारण तेलावर त्या चांगल्या पोळी परतल्या की त्याला एक प्रकारे सुंदर वास येतो आणि मग ते खायलाही बरं लागतं आणि मन शांत ठेवून केलं की एखादा पदार्थ होतोही चांगला. हे आमची आई आजीची पद्धत. त्यात जरा थोडासा आहे, पण त्या लोकांचं करणं हे जुनं ते सोनं म्हणतात ते असं. मी परत ह्याच्यात थोडी 1 चमचा ती मगाशी दाखवल्या त्याप्रमाणे मिरची पूड घातली आहे. हे आता मीठ घालते चवीपुरतं. थोडंसं गूळसुद्धा त्यात घालूया, जरा कमी वाटतं म्हणून. आणि थोडं पाणी घालूया. थोडंसं धरून पाणी आपल्याला ह्या ह्याच्यात पाणी घालायला हवं थोडं, म्हणजे ते पाण्यात त्या फोडी शिजतात आणि गूळ घातलेलं आहे ते पाणी सुटलेलंच असणं. तरी बघा चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं शिजत आलं की जे आपण थोडंसं खोबरं घातलं आहे ते त्यात घालायचं आणि हे गरम करूनच घ्यायचं असतं. हां, हे तोंडाला चवीला गोड, तिखट, आंबट असं छान लागतं. त्याला जाम म्हटला जातो. काही जण त्याला करमट कच्चं जिथल्या तिथे रायतं म्हणतात किंवा त्याला जाम आम्ही म्हणतो किंवा आंबट तिखट लोणचे. पण लोणच्यात आम्ही खोबरं नाही घालत. हे जर असं वाटून खोबरं, त्यामुळे कैरीचं, कच्च्या कैरीचं रायतंही म्हटलं जातं. परत मी ह्याच्यात थोडं गूळ घातलं होतं जे शिल्लक ते. जरा असं अर्धा चमचा मिरची पूड घातलं आणि चव बघून अशी मीठ घातलेलं आहे. आणि आता हे शिजलेले आहेत ह्या पुडी. बघा कलरही कसा छान दिसतोय. ह्या पुडी अशा शिजलेल्या आहेत. त्याच्यात ते 4 चमचे जे खोबरं सांगितलं, जे बारीक मिडी असं होतं, ते वाटप आता धरून घातलं. ते बारीक गंधासारखं ते खोबरं वाटलेलं आहे. आणि ते घालून हे उकळलं की बंद करायचं आणि थोडं शिजवून असं घ्यायचं. हे त्याचं पाणी, खोबरं वाटलं, चांगलं उकळलं की याचं, कारण हा कोमट कच्चा कैरी असल्यामुळे, कैरीच्या फोडी असल्यामुळे पटकन शिजलं जातं. याची उकळ फुटली की झालं तयार. हे आवडलं तुम्हाला, बरं वाटलं, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. धन्यवाद.